शट अप. शट मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. मेरा शस्त्र. गुड मॉर्निंग. तर आज आहे संकष्टी, त्यामुळे सकाळी सकाळी बनवते खिचडी साबुदाण्याची. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता जस्ट माझी देवपूजा झाली आहे. मग आता म्हटलं पेट पूजा करू म्हणून खिचडी बनवते. आता खाणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत बाहेर. आज पाऊस पडतोय, मस्त मान्सून चालू झालेला आहे, त्यामुळे भारी वाटतं एकदम. आज संकष्टी आहे, त्यामुळं आज गणपतीला जायचा प्लॅन आहे, दगडूशेठ मंदिरात जायचंय. आणि अजून एक म्हणजे 10,000 कंप्लीट झालेत. काय झालेत ते पुढे समजेल तुम्हाला. आणि प्रीतम बघा किती महत्वाचं काम करतोय. महत्वाचं जे त्याला येतं ते, दुसरं काही येत नाही अवघड काम. ड्रॅगन कट करायचं काम चालू आहे. साबुदाण्याची खिचडी खाल्यानंतर ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट खायचं. साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर ड्रॅगन फ्रूट खायचा प्लॅन आहे. सगळ्यात आधी देवाला आता नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही नाश्ता करणार. नाश्ता झालाय, पोट भरून खाल्लंय आता आणि आता आम्ही बाहेर पडतोय. बारीक बारीक पाऊस येतोय. सकाळपासूनच पाऊस होता, जेव्हापासून उठले तेव्हापासून पण छान पाऊस पडत होता. आज फायनली असं मान्सून चालू झाल्याचा फील येतोय आता, कारण 2-3 दिवस झालं होता पाऊस, पण एकदम बारीक होता. पण आज प्रॉपर असा पाऊस लागून राहिलाय, त्यामुळे छान वाटतंय. तर आता वाजलेत सकाळचे 9 वाजलेत आणि 9:30चं बुकिंग आहे. गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे आज. तर 10,000 जे कंप्लीट झाले म्हणत होते तुम्हाला, तर ते 10,000 किलोमीटर कंप्लीट झालेत आमच्या गाडीचे. तर आज पहिली सर्व्हिसिंग आहे, त्यामुळं प्रीतम आणि मी निघालोय. सर्व्हिसिंगला प्रीतम जाणार आहे आणि मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. आता जस्ट घरी पोहोचले मी. खूप छान दर्शन झालं दगडूशेठचं, कारण आज गर्दीच नव्हती. पाऊस होता त्यामुळे मे बी अजिबात गर्दी नव्हती. नाहीतर इतर वेळी संकष्टी दिवशी इतकी मोठी लाईन असते की आत जाईल म्हणजे त्या लाईनमध्ये थांबायला पण भीती वाटते, इतकी मोठी लाईन असते. पण यावेळेस लकीली अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे माझं खूप छान दर्शन झालं. मला वाटतं मी पहिल्यांदाच संकष्टी दिवशी असं दगडूशेठच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असेल. गर्दीमुळे कधी जाताच येत नाही, पण आज खूप भारी वाटलं. आणि आता जस्ट मी घरी आले, ऑटो करून मी आले आणि प्रीतम तिथेच आहे, अजून सर्व्हिसिंगला थांबलाय तो. Day 2. काल तिकडून आल्यानंतर खूप कंटाळा आलेला, मग नंतर आराम केला आणि पाऊस पण खूप पडतोय, त्यामुळे असं सगळं आळस आळस असं वातावरण झालंय, त्यामुळं आराम केला. आणि आता आज दुपारचे 3:30 वाजलेत आणि आता मी निघालोय नाटक बघायला. खरं तर आमचा 5:30 वाजताचा शो आहे आणि मी बुकिंग केलं होतं. प्रीतमला एक सरप्राईज होतं छोटंसं, त्याला माहितीच नव्हतं की मी बुकिंग केलंय म्हणून. तर ठरलंय फॉरएव्हर हे नावाचं नाटक आहे, ते आम्ही आज बघायला निघालोय. 5:30चा शो आहे, खरं पण आम्ही लवकर निघालोय कारण आम्हाला डीमार्टला पण जायचंय थोडंसं. खरं तर आम्ही परवाच गेलो होतो डीमार्टला, खरं पण मला ती मोठीवाली छत्री घ्यायची होती ज्याच्यामध्ये फोटोशूट वगैरे करतात, कलरफुलवाली, आणि ती त्या दिवशी मला तिथे दिसलेली, पण तरी सुद्धा मी घेतली नाही. मला वाटलं की नंतर सिग्नलला वगैरे असं कुठेतरी भेटेल किंवा बाहेर भेटेल तर तिथे घेऊया. पण आता आम्ही उद्या बाहेर जायचा प्लॅन करतोय, तर तिथे फोटोशूटसाठी ती मला लागणार आहे, म्हणून मग आधी डीमार्टला जाणार आहे. 1-2-3 गोष्टी परवा विसरलेत त्या घ्यायच्या आहेत आणि छत्री पण घ्यायची आहे. ते घेऊन मग आम्ही नंतर पुढे जाणार आहोत नाटक बघायला. आणि तिकडे लवकर निघालोय कारण पार्किंग वगैरे मिळायला पाहिजे, कारण आम्ही क्रेटा घेऊन निघालोय. तर मग आता निघतोय आम्ही जस्ट. मला काय नाटक बघायची इतकी काही हौस नाहीये, कारण मी घरात रोजच बघतो. शट अप. काय दॅट वॉज अनएक्सपेक्टेड गाईज. काय पण बोलतो. मेरा शस्त्र. तुला आता 4:45 झालेत आणि आम्ही पोहोचलोय नाट्यगृहाच्या तिथे. पार्किंगमध्ये गाडी जस्ट लावली आता. हे बघा इथे गाडी आहे आमची आणि हे बघा अख्खं पार्किंग फुल रिकाम आहे, पूर्ण बेसमेंट एरिया. पूर्ण हा बेसमेंट एरिया रिकाम आहे पार्किंगचा. आणि इथे पार्किंग मिळणार नाही ह्या हिशोबाने मला प्रीतमने 1.5 तास आधी आणले.
झालं काय करायचं? काय करायचं? एक तर नाही करायला सांगितलं ना डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलं पाणी पिल्यावर यू नीड टू टॅप. या यू नीड टू टॅप. जातो जिथे तिथे दिसू लागे तुझ्या हातामध्ये जावा. आता जस्ट आम्ही घरी आलो नाटक बघून. आता 8:30 पावणे 9 वाजलेत आणि ठरलंय फॉरेवर हे नाटक आम्ही बघायला गेलो होतो. पण आम्हाला इतकं असं काही आवडलं नाही. म्हणजे अगोदर जे आम्ही नाटक बघितले त्या एकदम बेस्टवाले बघितलेत, त्यामुळं मे बी इतकं असं नाही आवडलं. त्यामुळं थोडंसं बोर झालं, बरंचसं बोर झालं आम्हाला. मधूनच आम्ही येणार होतो पण नाही आलो. म्हटलं ठीक आहे, आलोय तर कंटिन्यू करूया. सेकंड हाफ बेटर होता ॲज कम्पेअर टू फर्स्ट पार्ट. ठीक होतं म्हणजे. मग येताना मला थोडंफार ट्रॅफिक लागलं. पाऊस थोडं कमी आलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी नॉर्मल होतं ट्रॅफिक, इतकं काही जास्त नव्हतं. त्यामुळे आलो बऱ्यापैकी वेळेत आलोय घरी. आता काहीतरी खातो. चला मग हा व्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.